हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिजित अँड वेलकम टू द आरंभ एज्युकेशनल अकॅडमी. तर याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ॲरोबिक रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय, आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं ॲनॅरोबिक रेस्पायरेशन म्हणजेच काय. ओके, लेट्स टॉक अबाउट द ॲनॅरोबिक रेस्पायरेशन, बट बिफोर दॅट वी नीड टू टेक रिकॅप. सो लेट्स स्टार्ट. चलो, तर ॲरोबिक रेस्पायरेशन थोडंसं रिव्हिजन बघूया आपण, त्याच्यानंतर मग ॲरोबिक रेस्पायरेशन. आता बघा बेटा, ॲरोबिक रेस्पायरेशनची नेमकं डेफिनेशन काय आहे. ओके, द रेस्पायरेशन विच happens with the help of oxygen is called as aerobic respiration. ओके, आता व्हॉट इज ॲनॅरोबिक रेस्पायरेशन त्याची पण डेफिनेशन बघूया आपण. anaerobic respiration सिंपल है. the respiration which happens, उल्टा है totally, the respiration which happens without oxygen is called as anaerobic respiration. आता बघा बेटा, ॲरोबिक रेस्पायरेशन मध्ये काय ऑक्सिजनची गरज आहे आणि ॲरोबिक रेस्पायरेशन मध्ये ऑक्सिजनची गरज आहे का, नाही आहे. डेफिनेशन मधूनच समजते आपल्याला की द रेस्पायरेशन विच हॅपन्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲरोबिक रेस्पायरेशन म्हणतो. आणि द रेस्पायरेशन विच हॅपन्स विदाउट ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतो, ॲनॅरोबिक रेस्पायरेशन म्हणतो. मग आता थोडंसं आपण काय करूया की याच्यातले डिफरन्स बघूया की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ॲरोबिक रेस्पायरेशन आणि ॲनॅरोबिक रेस्पायरेशन. तर सगळ्यात पहिलं तर ॲरोबिक, आणि इथंच काय येईल बेटा, ॲनॅरोबिक. थोडंसं खाली एरोबिक आणि ॲनॅरोबिक. ओके, सगळ्यात पहिलं तर पॉइंट काय येईल इथे ॲरोबिक मध्ये, द रेस्पायरेशन डेफिनेशन लिहून टाकून द्या. द रेस्पायरेशन विच हॅपन्स with the help of oxygen is called aerobic respiration. ओके, ठीक आहे. आणि त्यात दुसरं काय, द रेस्पायरेशन which happens without oxygen is called anaerobic respiration. सेकंड आहे बेटा डिफरन्स काय आहे, तर ॲरोबिक रेस्पायरेशन मध्ये जास्त एनर्जी तयार होते. ओके, इन ॲरोबिक रेस्पायरेशन more energy is produced. आणि ॲनॅरोबिक रेस्पायरेशन मध्ये काय होतंय, इन anaerobic respiration less amount of energy is produced.
आता थर्ड पॉइंट काय आहे, ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होते, इन ॲरोबिक रेस्पिरेशन from one glucose molecule 38 ATP are produced. किती 38 molecule of the ATP are produced in aerobic respiration from one glucose molecule, and here in anaerobic respiration from one glucose molecule 2 ATP are produced. 2 ATP are produced. आता बघा बेटा फोर्थ डिफरन्स व्हेरी सिंपल काय आहे, तर ॲरोबिक रेस्पिरेशन व्हायले कुठं नेमकं, ॲरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस कुठं व्हायले, टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया and cytoplasm आणि anaerobic respiration कुठं व्हायले, anaerobic respiration takes place only in cytoplasm. आता हे झाले 4 डिफरन्स. आणखी 2 डिफरन्स बघूया आपण. आता बघा अगेन ॲरोबिक अँड anaerobic. ओके चलो 5वा डिफरन्स काय की इन aerobic respiration 3 steps are ठीक है, और aerobic respiration takes place with the help of 3 steps. The first one is glycolysis, the second one is Krebs cycle, and the third one is ETC chain reaction. ओके, आणि कशा anaerobic respiration takes place with the help of 2 steps. Okay, the first one is glycolysis, and the second one is fermentation. ओके ठीक आहे, तर हे झाले 5 पॉइंट. आणि द लास्ट अँड बेस्ट पॉइंट इज 6वा पॉइंट काय आहे, तर ॲरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये होते बेटा, हायर ऑर्गॅनिझम. कोणामध्ये, हायर ऑर्गॅनिझम्स. आणि हे जे anaerobic रेस्पिरेशन आहे हे कशामध्ये होते, तर हे होतं बेटा लोअर ऑर्गॅनिझम. हे होतं लोअर ऑर्गॅनिझम्स. some bacteria examples, some bacteria cannot live in presence of oxygen.
काही बॅक्टेरिया असतात जे की ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जगू शकत नाही, तर त्यांच्यामध्ये काय होतं, ॲनएरोबिक रेस्पायरेशन होतंच. ओके, तर टोटल किती डिफरन्स आहेत, 6 डिफरन्स आहेत. व्हेरी इझी. सगळ्यात पहिलं तर काय बेटा की जे ॲरोबिक रेस्पायरेशन आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी कशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. ओके, द रेस्पायरेशन विच हॅपन्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ॲरोबिक रेस्पायरेशन. द रेस्पायरेशन which happens without oxygen is called as anaerobic respiration. Very simple. Second point आहे, in aerobic respiration more energy is produced. लक्षात ठेवायचं, aerobic respiration मध्ये जास्त एनर्जी तयार होते आणि anaerobic respiration मध्ये कमी एनर्जी तयार होते. थर्ड आहे, in aerobic respiration from one glucose molecule 38 molecule of the ATP are produced. आणि anaerobic respiration मध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून फक्त आणि फक्त 2 ATP तयार होतात. ओके, त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, ॲरोबिक रेस्पायरेशन टेक्स प्लेस कुठं कुठं होते, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्हीमध्ये पण होते, बट ॲनारोबिक रेस्पायरेशन जे आहे ते फक्त आणि फक्त कुठं होते, सायटोप्लाझम मध्येच होतं. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, फिफ्थ डिफरन्स आहे की ॲरोबिक रेस्पायरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ 3 स्टेप्स. कोणते कोणते, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC चेन रिएक्शन. बट ॲनारोबिक रेस्पायरेशन किती स्टेपमध्ये होतं, फक्त आणि फक्त 2 स्टेपमध्ये होतं. दॅट इज नथिंग बट द फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस अँड द सेकंड वन इज फर्मेंटेशन. ओके, आता 6 काय आहे पॉईंट की ॲरोबिक रेस्पायरेशन जे आहे हायर ऑर्गॅनिझम मध्ये होतं आणि ॲरोबिक रेस्पायरेशन हायर ऑर्गॅनिझम आणि ॲनारोबिक रेस्पायरेशन लोअर ऑर्गॅनिझम. सम बॅक्टेरियाज आर देअर, they cannot live in the presence of oxygen, so that's why in that bacteria काय होतं बेटा की ॲनारोबिक रेस्पायरेशन होतं. व्हेरी इझी आहे. ठीक आहे, 6 पॉईंट लिहायचं. एक्झाम मध्ये जर विचारलं तर तुम्ही 4 ते 5 पॉईंट लिहू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला 6 पॉईंट जर आठवत नसतील तर 1-2 पॉईंट मिस झाले तरी पण नो प्रॉब्लेम, कारण काय की तुम्हाला हे 2 मार्काला विचारतं. ठीक आहे, चलो आता we have to see some points of anaerobic respiration with the help of PPT. कुठले पॉइंट्स आहेत ते आता, तर आता हे बघा कुठला आहे, anaerobic respiration. ठीक आहे, त्याच्यामध्ये ग्लुकोज इज इनकम्प्लीट ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, तर ग्लुकोज काय की इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं कशामध्ये, ॲनारोबिक रेस्पायरेशन मध्ये, आणि कमी एनर्जी तयार होते. सेकंड पॉइंट आहे की बा पायरुविक ऍसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इनटू द अदर ऑर्गॅनिक ऍसिड अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स इन दिस प्रोसेस. आता मी सांगितलं होतं तुम्हाला की जे आहे ॲनारोबिक रेस्पिरेशन त्याच्यामध्ये 2 प्रोसेस होतात. तर फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस आणि सेकंड कुठली आहे, तर सेकंड आहे बेटा, आता बघा बेटा, तर ॲनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, 2 स्टेप्स होतात. ओके, एक तर पहिली काय होते, तर पहिली होते ग्लायकोलिसिस आणि सेकंड काय होते, ग्लायकोलिसिस आणि सेकंड होते फर्मेंटेशन. काय होतं, फर्मेंटेशन. मग आता ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं नेमकं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि ग्लुकोज पासून काय तयार होते, पायरुविक ऍसिड. ओके, मग आता एंड प्रोडक्ट ऑफ द ग्लायकोलिसिस इज पायरुविक ऍसिड. पुढं पायरुविक ऍसिडचं काय होतं, फर्मेंटेशन होतं. काय होतं, फर्मेंटेशन. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं आणि काय तयार होतं, एकतर काय तयार व्हायले, एकतर अल्कोहोल तयार व्हायले आणि दुसरं काय तयार व्हायले, ऑर्गॅनिक ऍसिड्स. काय तयार व्हायले, ऑर्गॅनिक ऍसिड्स. एकतर अल्कोहोल अदरवाइज ऑर्गॅनिक ऍसिड. सिंपल आहे, काहीच अवघड नाही आहे बेटा. तर ॲनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय व्हायले, 2 स्टेप व्हायले. तर फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस अँड द सेकंड वन इज फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस मध्ये काय व्हायले, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायले किंवा इनकम्प्लिटली ब्रेकडाऊन व्हायले आणि काय तयार व्हायले, पायरुविक ऍसिड तयार व्हायले आणि पुढे पायरुविक ऍसिडचं काय तयार व्हायले, फर्मेंटेशन व्हायले आणि अल्कोहोल आणि ऑर्गॅनिक ऍसिड तयार व्हायले. सिंपल आहे, याच्यात काहीच अवघड नाहीये ॲनारोबिक रेस्पिरेशन मध्ये. ओके, चलो आता बघा, some higher plant, animal and aerobic microorganism also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is a depletion in oxygen level in the
सराउंडिंग. आता काय म्हणलेलं आहे, सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता बघा बेटा, तर हे बघा पॉइंट्स काय आहे, सम हायर प्लांट, animals and aerobic microorganisms perform anaerobic respiration. तर बेटा कधी कधी जे काही हायर ऑर्गॅनिझम्स असतात, प्लॅन्ट, ॲनिमल किंवा ॲरोबिक बॅक्टेरियाज वगैरे असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतं की ॲनारोबिक रेस्पायरेशन होतं. तर कशामुळे होतं बेटा की डिप्लिशन ऑफ द एनर्जी किंवा डिप्लिशन ऑफ द ऑक्सिजनमुळं. जर आपल्या बॉडीला ऑक्सिजनची कमी पडली तर त्या टायमाला काय होतं, आपल्या बॉडीमध्ये ॲनारोबिक रेस्पायरेशन होतं आणि एनर्जी प्रोड्यूस होते. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण पळत आहोत, तर पळताना आपल्याला जास्तीत जास्त काय लागतं, एनर्जी लागतं, राईट. ओके, मग आता जास्त एनर्जी पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे, एक तर जास्तीत जास्त फूड आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतं, मग दुसरं काय पाहिजे आपल्याला, ऑक्सिजन पाहिजे. कारण एनर्जी कशापासून तयार होते, फूड आणि ऑक्सिजन पासून. फक्त आणि फक्त फूड पासून तयार होते का, नाही. तर मग बेटा एनर्जी फूड आणि ऑक्सिजन पासून तयार होते बेटा. ठीक आहे, फूड आणि ऑक्सिजन पासून काय तयार होते, एनर्जी. हां, तर मग ऑक्सिजन जर कमी पडलं तर एनर्जी तयार होईल का, नाही. फक्त आणि फक्त फूड पासून नाही. ओके, ठीक आहे. हां, आता होते बट व्हेरी लेस अमाऊंटमध्ये विथ द हेल्प ऑफ ॲनारोबिक रेस्पायरेशन. बट जर आपल्याला काय पाहिजे की जास्त एनर्जी पाहिजे तर आपल्याला जास्त ऑक्सिजन पण घ्यावं लागेल. म्हणजेच काय की आपल्याला जर जास्त एनर्जी पाहिजे असेल तर जास्त ऑक्सिजन घ्यावं लागेल आणि जास्त एनर्जी तेव्हाच बनेल जेव्हा जास्त ऑक्सिजन आपल्याला भेटेल. ओके, ठीक आहे. मग आता जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी ॲरोबिक रेस्पायरेशन भेटत नाही, म्हणून हायर ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं की ॲनारोबिक रेस्पायरेशन सुद्धा होतं. ओके, कारण काय, तुम्हाला एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त आहे आणि ॲरोबिक रेस्पायरेशन थ्रू तुम्हाला काय व्हायले की जे एनर्जी प्रोड्यूस व्हायला ते पुरे नसे झाले आणि त्याच्यामुळेच ॲनारोबिक रेस्पायरेशन होतं आणि एनर्जी तयार होते. ओके, मग त्या टायमाला काय आपल्या बॉडीमध्ये ॲरोबिक पण होतं आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन पण होतं. दोन्ही मार्गाने काय एनर्जी तयार होते आणि आपल्याला काय होते, पुरेशी ठरते. ओके, चलो आता बघा, तर समजलं हे ॲनारोबिक रेस्पिरेशन काय होतं, तर डिप्लिशन ऑफ द ऑक्सिजन. म्हणजे जर एकतर ऑक्सिजन भेटत नसेल तर ठीक आहे, आणि किंवा जास्त एनर्जी आपल्या बॉडीला लागत असेल तर दोन कंडिशनमध्ये आपल्याला काय लागतं बेटा की म्हणजेच काय होतं आपल्या बॉडीमध्ये किंवा हायर ऑर्गॅनिझममध्ये ॲनारोबिक रेस्पिरेशन. एक तर डिप्लिशन ऑफ द ऑक्सिजन, जर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी झालं. दुसरं जर आपल्याला जास्त एनर्जी पाहिजे असेल त्या टायमाला ॲनारोबिक रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये होतं. ओके, चलो ठीक आहे. हां, seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. Seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. देखो आता बेटा सॉइल, समजा जर आता आपण काय केले, सीड बो केले आणि सीड कुठं आहे बेटा, पूर्ण जमिनीच्या खाली गेलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याला आता कुठलंच काही ऑक्सिजन वगैरे भेटत नाही. तर त्या टायमाला काय होतंय, जे सीड आहे ते कुठलं रेस्पिरेशन करतंय, ॲनारोबिक. कारण काय की ॲरोबिक रेस्पिरेशनसाठी त्याला ऑक्सिजन अवेलेबल असतं का, नसतं. तर त्यामुळं काय करतं, ते ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतं. ओके, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर आहे सिमिलरली आवर मसल सेल ऑल्सो परफॉर्म ॲनारोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्सरसाइज. अगेन तर सेम टू सेम काय बेटा, आपले मसल सेल सुद्धा कधी एक्सरसाइज करत असताना ॲनारोबिक रेस्पिरेशन करतात. कारण काय की त्या टायमाला त्यांना जेवढी एनर्जी लागते ते ॲरोबिक रेस्पिरेशन करून ते
फुलफिल होत नाही एनर्जी, म्हणून आपल्याला ॲनारोबिक रेस्पिरेशनचा सहारा घ्यावा लागतो. म्हणजेच काय की हे बघा, एक्सरसाइज करताना जास्तीत जास्त एनर्जी लागते आपल्याला, आणि जास्तीत जास्त एनर्जी आपल्याला जे आता आपण ॲरोबिक रेस्पिरेशन करून सुद्धा एनर्जी तयार होते, पण तेवढी एनर्जी पुरत नसते, म्हणून ॲनारोबिक रेस्पिरेशन सुद्धा एनर्जी तयार होते. कधी? एक्सरसाइज करत असताना, पळत असताना. सिंपल गोष्ट आहे. हे बघा, जेवढी एनर्जी आपल्याला लागते तेवढी एनर्जी ॲरोबिक रेस्पिरेशननं पुरवठा पडत नाही किंवा पूर्ण होत नाही, म्हणून ॲनारोबिक रेस्पिरेशन सुद्धा करावं लागतं. कधी कधी आता तुम्हाला हे बघा, कुठलं तुमच्या लाईक कुठलं पण एक्झाम्पल घ्या, जर तुम्हाला जेवढे गोष्टी गरजेच्या असतात तुम्ही 360 डिग्री म्हणजे प्रयत्न करून बघता, ह्या मार्गाने त्या मार्गाने, बाबा आपली एखादी गोष्ट पूर्ण होईल का? ठीक आहे. तसंच इथं जर एनर्जी कमी पडत असेल तर ॲरोबिक रेस्पिरेशन आपण एनर्जी तयार होते, आणि ॲनारोबिकनं मग एक्सरसाइज करत असताना जास्त एनर्जी लागते, म्हणून आपली बॉडी काय करते? ॲरोबिक रेस्पिरेशननं पण एनर्जी बनवते आणि ॲनारोबिकनं सुद्धा. चलो, अशा प्रकारे आपण ॲनारोबिक रेस्पिरेशन बघितलेलं आहे. थोडंसं आपण काय बघूया, फ्लो चार्ट बघूया. हे बघा बेटा, तर ग्लुकोज पासून काय व्हायले? ग्लायकोलिसिस व्हायले आणि पायरुविक ऍसिड तयार व्हायले. पुढे पायरुविक ऍसिडचं काय व्हायले? फर्मेंटेशन. पायरुविक ऍसिडचं काय व्हायले? फर्मेंटेशन. आणि अल्कोहोल आणि काय तयार व्हायले? लॅक्टिक ऍसिड. मीन्स दिस इज द ऑर्गॅनिक ऍसिड. तर लक्षात ठेवायचं, anaerobic respiration मध्ये दोन स्टेप असतात. द फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस अँड द सेकंड वन इज फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं? अल्कोहोलचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं, आणि अगेन पायरुविक ऍसिडचं काय होतं? फर्मेंटेशन होतं, आणि अल्कोहोल आणि ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतात, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? फर्मेंटेशन. ओके, चलो, अशा प्रकारे ॲनारोबिक रेस्पिरेशन संपलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये बघायचं आहे सेल डिव्हिजन. काय? सेल डिव्हिजन. ओके, चलो, बाय बाय, थँक्यू सो मच. आणि आरंभ एज्युकेशनल अकॅडमी तर्फे असेच 10वीचे 9वीचे 8वीचे संपूर्णच्या संपूर्ण चॅप्टर्स आम्ही अपलोड करणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आरंभ एज्युकेशनल अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये संपूर्ण कंटेंट बघायला मिळेल. ओके, थँक्यू सो मच. आणि हे जे कंटेंट आहे व्यवस्थितशीर प्लेलिस्टमध्ये अपलोड केलं जाईल. तुम्ही एक लेक्चर झाल्यानंतर दुसरं लेक्चर झाल्यानंतर तिसरं लेक्चर बघू शकता. ठीक आहे, थँक्यू.